किंवा कबळाचं पान पाण्यात जसं असतं तसं आम्ही प्रपंचात असावं. यथा कमलपत्राक्ष असून नसल्यासारखं राहता येईल का हो? नाथबाबा म्हणाले ऐसे असावे संसारी. पूर्वीच्या काळी भातुकलीचा खेळ खेळायच्या मुली. हे पूर्वीच्या काळी असं मुद्दाम म्हणते कारण आता आम्हाला ती मुली अशा खेळताना दिसतच नाही. तो प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. लहानपणी मस्त छान मग ते भाऊला भाऊलीचं लग्न लागायचं, खोटा चहा व्हायचा, खोट्या पोळ्या व्हायच्या, मोठ्यांना ते आणून दिलं जायचं, मोठ्यांनी सुद्धा अगदी भुरके मारत तो चहा प्यावा लागायचा, नाटक करावं लागायचं आहे की नाही. असं छान संसार त्या मांडायच्या. दिवसभर सुट्टीच्या दिवशी पोरी खेळायच्या आणि संध्याकाळ झाली आईची हाक कानावर आली, चल कार्टे अंधार पडला घरात चल. म्हटलं की आहे ते सगळं भरायचं एका पिशवीमध्ये आणि घरी निघून यायचं. ऐसे असावे संसारी. म्हणाले तिकडून आम्हाला हाक आली ना जगाच्या आईची की आम्हाला लगेच निघता आलं पाहिजे. खो खोचा डाव असतो तोही आता दिसत नाही. खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. तो जर म्हणला मी उठणारच नाही तर खेळ मोडेल. त्यामुळे निरोप आला की समाधानाने जाता यावं. माणसांना विचारलं ना काय कसं काय चाललंय, बरं आहे का, काय बरंच म्हणायचं, चाललंय ढकलायचं कसं तरी रडत खडत. इतकी नकारात्मकता आमच्या जीवनामध्ये का असते हो? भगवंतांनी इतकं सुंदर आयुष्य दिलंय. बरं असं आयुष्य दिलंय की प्रत्येक इंद्रियाचा मात्रास्पर्श वेगळा आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, प्रसिद्ध श्लोक आहे. जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया घेतो. झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया पंढरीनाथ भगवान की. ऐकी नाही, प्रत्येक इंद्रियाला त्याचं त्याचं काम नेमून दिलंय. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. प्रत्येक इंद्रियाचा मात्र स्पर्श वेगळा आहे. भगवंतांनी अव्यंग देह दिलाय. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत उत्तम आरोग्य संपन्न देह दिला. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, हे धर्माचं साधन आहे हे सांगून दिलं आमच्या पूर्वसुरींनी. खलु धर्म नाही, खलु सर्व साधनम असं म्हणावं लागेल. सगळ्याच साधन शरीर आहे. मग इथे आल्यानंतर कशाला आपलं म्हणावं? तुकोबराय उत्तर देतात. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. आपलं कशाला म्हणायचं? ज्यांनी अत्यंत सुंदर असं जीवन आपल्याला दिलं. आपण देहावर किती प्रेम करतो सांगा ना. आपल्याच देहावर आपण इतकं प्रेम करतो. दिवसभर 100 वेळा आपण आरशात बघू आपल्यालाच. बघतो की नाही? खरं सांगा. हो म्हणा. बघतो की नाही? भरपूर वेळा आपण आपल्यावर खूप प्रेम करतो आणि करावं. आपण स्वतःवर खूप प्रेम करतो, पण आपल्याला ज्यांनी घडवलंय त्याचा विचार, त्याच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात असणं फार गरजेचं आहे. एक ग्रंथ, एक मंत्र, एक तीर्थ, एक पंथ आणि एक संत, 5 गोष्टी डोळे झाकून विश्वास ठेवावा. आणि खरं सांगू, संतांवर विश्वास ठेवावा, संतांवरच ठेवावा. हा महत्वाचा आहे. बाकी कुणावर नाही ठेवला तरी चालेल. डोळे झाकून विश्वास ठेवावा कुणावर? तर तो संतांवरती. कारण तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार संतांनी केलाय. जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतात संत आमची. संत सृष्टीत नाही बदल करू शकले ना तर आमची दृष्टी बदलतात. काय झालं? एक गृहस्थ कबीरांकडे गेला बरं का, आणि कबीर महाराजांना म्हणाला, महाराज मी खूप दुःखी आहे म्हणले, कटकटलोय, व्यापलोय संसाराला, प्रपंचाला, मला सोडवा म्हणले या दुःखातनं. काय झालंय म्हणाले. संत कसे असतात बघा, शांतपणे. काय झालंय, नेमकी समस्या काय आहे? तो म्हणाला, सासू घरी येऊन बसलीये. सासू घरी आलीये, कटकट कटकट लावलीये नुसती. 8 दिवस झालं जायचं नाव घेत नाही. मी वैतागलो म्हणाले तिच्या बडबडीला. कबीर म्हणाले, महाराज म्हणाले असं कर, सासरी अजून कोण कोण असतं? तो म्हणाला, आहेत ना, सासरे आहेत, माझा मेहुणा आहे. मेहुण्याला हिंदीमध्ये आपल्याकडे साला म्हणतात. त्याची बायको म्हणजे माझी मेहुणी आहे. सगळे आहेत म्हणाले. मग आता असं कर, या दुःखातनं तुला बाहेर पडायचंय ना तर सासऱ्यांना घरी घेऊन ये म्हणाले. तुझे सासरेबू आहेत ना त्यांना घेऊन ये तुझ्या घरी. संतांचं ऐकायचं. लगेच गेला सासूरवाडीला, सासऱ्यांना घेऊन आला, सासरेबुवांना. एक 2-4 दिवस गेले, पुन्हा महाराजांना भेटायला आला. महाराज आता तर अजूनच कटकट वाढली म्हणे, व्यापलो म्हणाले, नको झाली ही कटकट, सोडवा याच्यातून. महाराज म्हणाले, अजून कोण कोण आहे म्हणाला होतास? मेहुणा आहे, मेहुणी आहे, सगळ्यांना घेऊन ये म्हणे.
झालं, सगळ्यांना घेऊन आला. कुठे? आपल्या घरी. अजून कटकट वाढली, अजून दुःख वाढलं, अजून वैताग झाला. महाराज म्हणाले, तुझ्या सासूरवाडीला गोठा आहे का रे? त्या गोठ्यात गुरं आहेत का? हो म्हणाले. गुरच काय, शेळ्या कोंबड्या सुद्धा आहेत. सगळ्यांना घेऊन ये म्हणाला घरी. सगळ्यांना आणायला लावलं. यांनी सुद्धा संत सांगतात ते ऐकायचं म्हणून सगळं आणलं. आणि 4 दिवसांनी जो काही त्रस्त होऊन महाराजांच्या समोर आला आणि म्हणला, तुम्हीच एक कटकट आहे. काय सांगता? म्हणाले, मला दुःख दूर करायला, माझ्या प्रपंचात अडचणी आहेत, कटकटी आहेत, मी व्यापलोय, वैतागलोय, म्हणून तुमच्याकडे आलो. आता तुम्हीच एक कटकट सोडवा म्हणाले मला यातून, सगळ्यातून. काय करू सांगा? महाराज म्हणाले, नक्की करशील? मी सांगेन ते. हो. आता हे सगळ्यांना आणलंयस ना, त्या सगळ्यांना परत त्यांच्या घरी नेऊन सोड. सासू तेवढी घरी राहिली. सगळ्यांना परत त्यांच्या जागेवर नेऊन ठेवलं, सोडून आला. आणि 8 दिवसांनी पुन्हा कबीरांना भेटायला आला. म्हणाला, महाराज एकदम छान, सुखात आहे म्हणाले. म्हटले, का? सासू पण गेली? नाही, सासूबाई आहेत. मग म्हणाले, त्यावेळीची कटकट ती परवडली म्हणाले, पण ही नको. सासू घरात असतानाची कटकट जी आधी होत होती ना, ती आता कमी झाली. कारण याच्यापेक्षा जास्त कटकट पाहिली, अनुभवली. संत आमच्या दृष्टीत बदल करतात. प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलतेकडे वळवण्याची दृष्टी संत आम्हाला देतात. आहे ते स्वीकारूया. फार तक्रारी करण्याचा मनुष्याचा स्वभाव असतो की नाही, तर ती तक्रार न करता भगवंताच्या सानिध्यामध्ये एकदा मी आलो ना, की त्याला आपलं म्हणूया. आणि दुर्दैव असं आहे की त्याला आपलं म्हणणारं कुणी नाही. हो, कुणी नाही. तिष्ठत उभा आहे परमेश्वर माझा. तो म्हणतो, कधीतरी एखादा नामदेव येईल, मला म्हणेल की घे रे पांडुरंगा घास, भरवेल एखादी जनाबाई येईल, माझ्याशी हट्टाचं भांडण करेल. एखादे अज्ञान स्वामी येतील, मला म्हणतील की रामा जेव रे. किती आपलं म्हणावं भगवंताला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला सुंदर प्रसंग आहे, आपण सगळे ऐकता जाणता. ज्यावेळी थोरल्या रामाची स्थापना झाली, सगुण उपासना महाराजांनी इतकी सुंदर करावी रामाची, इतकी सुंदर. आपल्या शास्त्रांनी आधार दिला. सगुणाचे नि आधारे समर्थ म्हणतात, निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाची उपासना कठीण आहे, म्हणून संतांनी सगुणाचा आधार दिला आम्हाला. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी इतक्या सुंदरपणे रामाची पूजा करावी. रोज सुंदर पद्धतीने रामाची उपासना करावी. रोजचा नैवेद्य, रोजची काकड आरती, शेजारती, दुपारचा नैवेद्य, सगळं उत्तम प्रकारे सगळे उपचार पार पाडावेत. आणि झालं असं, एकदा महाराजांना प्रचंड ताप आला होता. बरं, फणफणून तापलेले महाराज. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ब्रह्मचैतन्य महाराजांना फणफणून ताप आला. आणि त्या दिवशीची काकड आरती, त्या दिवशीचं स्नान रामाला जे घालायचं होतं ना, ते महाराजांकडून नाही झालं. महाराजांचे स्नेही होते भाऊसाहेब केतकर, त्यांनी त्या दिवशीची पूजा केली, काकड आरती केली रामाची. आणि दुपारच्या भोजनाचा आता नैवेद्य भगवंताला अर्पण करायचा. त्या नैवेद्यासाठी केतकर प्रभूंच्या समोर येऊन उभे राहिले. आणि रामाला नैवेद्य अर्पण करताना लक्ष गेलं, रामांच्या मूर्तीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहताना दिसल्या. त्यांना असं वाटलं की सकाळचं आज रामाला स्नान मी घातलंय, महाराज नाही आहेत, तर माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, काहीतरी राहिलं असेल पुसायचं, म्हणून मऊसूत रेशमी कापडानी रामाच्या मूर्तीचे डोळे असे टिपले भाऊसाहेबांनी. काही वेळाने पुन्हा पाहतायत, पुन्हा रामाच्या मूर्तीच्या डोळ्यात पाणी आहे. दुसऱ्यांदा पुसलं, तिसऱ्यांदा डोळ्यात पाणी येताना पाहिलं, तिसऱ्यांदाही पुसलं. आणि चौथ्यांदा जेव्हा डोळ्यातलं पाणी पाहिलं मूर्तीच्या, तेव्हा धावत गेले आणि महाराजांना सांगायला लागले, महाराज राम रडतोय, चला लवकर म्हणाले, राम रडतोय. महाराजांनी असं पांघरून फेकून दिलं, शुचिरभूत झाले, धावत गेले गाभाऱ्यात आणि रामाच्या समोर येऊन उभे राहिले. रामा रडू नकोस रे, मला बरं वाटेल म्हणाले.
किती आपलं म्हणावं देवाला, किती आपलं. आपण नातेवाईकांसाठी रडतो, इतके रडतो, इतके रडतो. महाराज म्हणतात कितीही करा नातेवाईकांसाठी, केलं म्हणून कुणीच म्हणणार नाही, पण माझ्या रामाकरता एवढंसं करा, माझा राम लक्षात ठेवेल आणि माझा राम रडेल तुमच्यासाठी. गोंदवल्याच्या महाराजांसाठी राम एकदा नाही, चरित्रात उल्लेख आहे, 2 वेळा रडलेत. एकदा महाराज गोंदवले सोडून चालले होते तेव्हा रडलेत, आणि एकदा महाराजांना फणफणून ताप आला होता, आजारी पडले होते, तेव्हा रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातनं पाणी येतं. काय अनन्य साधारण अशी भक्ती असावी, ही उच्च पराकोटीची अवस्था असावी की जिथे राम रडतो, जिथे भगवंताला चैन पडत नाही. का आपलं म्हटलं त्याला, आपलं म्हटलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोहे. तुकोबराय ठामपणे सांगतात, सुख पाहिजे ना, सुखाचा सगळा पत्ता मी तुम्हाला देतो. माऊलींनी सांगितलं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सगळ्या सुखाचा सागर जर कुठं असेल तर माझा पांडुरंग विटेवर उभा आहे ना, तिकडे जा. त्याला आपलं म्हणूया. ज्याचं त्याचं उपास्य दैवत प्रत्येकाचं वेगळं आहे. कुणी पांडुरंगाला आपलं म्हणेल, कुणी रामाला आपलं म्हणेल, कुणी कृष्णाला आपलं म्हणेल, पण निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म ते सगुण साकार झालंय तुमच्या माझ्याकरता, त्याला आपलं म्हणूया. अत्यंत प्रेमाने त्याची भक्ती करूया. आणि भक्तीची अवस्था अशी आहे की भक्ती कशी करायची हे शिकवण्याची गोष्ट नाही ना, आतून तो झरा व्यक्त व्हावा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आतून जसं आईला शिकवायला नाही लागत लेकराला कसं सांभाळायचं, लेकराला कसं मोठं करायचं, आईला सांभाळावं नाही लागत. मग त्याला आपलं म्हणत असताना त्यांनी सुद्धा आपल्याला आपलं म्हणावं, याकरता आपण उपासना काय करायची हो. सणाचा दिवस आहे, नैवेद्याचं पान तयार करायचंय, भगवंताला नैवेद्य अर्पण करायचंय, म्हणून घरातल्या गृहिणींनी आता सोवळ्यात स्वयंपाक करायचंय म्हटल्यानंतर सोवळं परिधान करावं, पण तिचं लहान मूल 1 वर्षाच्या आतलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्याला झोपवलं, आणि आता म्हणाली आता हा 2 तास तरी कमीत कमी उठायचा नाही. पटकन सोवळं नेसलं आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाला सुरुवात केली, 15व्या मिनिटात ते उठलं. स्वयंपाक घराच्या उमऱ्यामध्ये येऊन उभा राहिला आणि जो आकांत, जे रडायला लागला. आता करायचं काय, समस्या अशी, मी सोवळ्यात आहे, याला घेऊ कसं. तो आवाज शेजारणीने ऐकला. शेजारीण सख्खी होती म्हणून आली बरं का, नुसती कामापुरती नव्हती. ती आली आणि म्हणाली, अगं काय तुझं चालू आहे, बाळ कधीच रडतंय, त्याला घे तरी उचलून. ती म्हणाली, घ्यायला हरकत नाही, पण समस्या अशी आहे की मी सोवळ्यात आहे, त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, कसं घेऊ त्याला. ती म्हणाली, तुझी समस्या मी सोडवते. त्या बाळाला उचलून घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थाने त्याला सोवळा केला, पूर्णपणे सोहळा केला आणि आईकडे दिला. आईने त्याला पटकन उचलून घेतलं. मला सांगायचं एवढंच आहे की त्या जगाच्या माऊलींनी आपल्याला असंच उचलून घ्यावं असं जर वाटत असेल तर आपल्या अंगावरचे जे अज्ञानाचे, अहंकाराचे, आसक्तीचे, अपेक्षांचे, वासनांचे पट म्हणजे वस्त्र आहेत ती काढली पाहिजेत आणि पूर्णपणे या अर्थाने सोहळं होऊन भगवंताकडे गेलं पाहिजे. अहंता आणि ममतेचा पूर्णपणे त्याग करून त्याला आपलं म्हटलं पाहिजे. अहो, द्रौपदीने त्याला आपलं म्हटलं. भर दरबारामध्ये दुःशासनाने फरफटत आणली होती, केसांना धरून दयेची याचना करत होती. मी कौरव कुलाची मर्यादा आहे, कौरवांची स्नुषा आहे, माझं रक्षण करा. पितामह भीष्मांच्या समोर हात जोडले, धृतराष्ट्रासमोर याचना केली. एकापेक्षा एक रथी महारथी पांडव होते, कुणीच नाही कामी आलं. पण अशा वेळी भगवंतांनी धावा करावा भगवंतांचा. हे गोविंदा, हे माधवा, हे मधुसूदना, धाव. सा ग म द नि सा नि द म ग म ग सा. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी.
क्षणाचाही विलंब न करता वस्त्रावतार भगवंतांनी घेतला आणि भगवंत आले त्या प्रसंगामध्ये द्रौपदीचं रक्षण करावं आणि शिल्लक ठेवत नाही हो देवत. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण, भक्ताचे ऋण भगवंतावर चढत जातात, भगवंत ठेवत नाही. बोटाला कापलं म्हणून वस्त्र बांधलं होतं आणि त्या चिंधीचं ऋण हजार अनंत पटींनी भगवंतांनी या प्रसंगामध्ये फेडलं ना हो. का हो? त्याला आपलं म्हटलं. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही सुखाची अपेक्षा नश्वर प्रपंचात करतो. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की आपण संसारात सुख शोधतो, म्हणजे मिरच्यांच्या बाजारात जाऊन खव्याचे पेढे देता का हो किलोभर असं म्हणतो. आता मिरच्यांच्या बाजारात पेढे मिळतील का? तिथे ठसकाच लागणार, डोळ्यात पाणीच येणार. हे जसं खरं आहे तसं संसार आम्हाला रडवणारच आहे, तो डोळ्यात पाणीच आणणार आहे. मग तिथून सुखाची अपेक्षा नाही करायची. कारण माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. कुणीच नाही सोबत. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. शेवटच्या क्षणापर्यंत भगवंत समर्थ रामदास स्वामी म्हणाले, देहांती तुला कोण सोडू पाहतो. कोण आहे शेवटच्या क्षणाला? ज्याचं आम्ही आयुष्यभर नाम घेतलं, किती भगवंत सांभाळतो बघा. शेवटच्या क्षणाला जर शारीरिक आधिव्याधींनी विस्मरणाने त्याचं नाव आमच्या मुखात नाही आलं तर भगवंत आम्हाला गती देतो. ददामी बुद्धियोगंतम येन मामुपयांती, ते भगवंत म्हणतात, मी माझ्या भक्ताचा पूर्णपणे बुद्धियोग स्थिर ठेवतो. अहम स्मरामि तम भक्तम ददामी च पराम गतिम यदि वातादि दोषेण मदभक्ताम माम हि विस्मरेत. जर शारीरिक व्याधींमुळे माझा भक्त मला विसरला, समजा माझं नाव घ्यायचं विसरला, नामस्मरण विसरला, तर मी त्याला लक्षात ठेवतो. तुलसीदास म्हणतात, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. त्यालाच नाही चैन पडत म्हणून तर तो येतो. नामदेवांच्या कीर्तनामध्ये येत होता की नाही, त्याला नव्हतं चैन पडत. नामदेवांनी कीर्तनाला उभं राहावं, यांनी नाचावं, पितांबर सुटेपर्यंत नाचावं. नामदेव कीर्तन करी प्रेमे पुढे नाचे पांडुरंग. असा भक्तीचा अधिकार संतांनी प्राप्त करून घेतला. भगवंताला आपलं म्हटलं. मी असं नेहमी म्हणते की देवाकडून सगळं आपण मागतो, देव कोणाला नको आहे. देव नाही मागत आपण, त्याला आपलं म्हणणारे खरे भक्त कमी आहेत. म्हणून त्याला आपलं कुणी म्हटलं, त्यामुळे काय झालं? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. भगवंत भक्ताला आपल्यासारखं करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि तो कसा आहे हो? जाणे अजमी अजर. त्याची ओळख ज्ञानेश्वरी स्वतः माऊली सांगतात स्वतःच्या मुखातून. जाणे अजमी अजर. अज मी जन्माला न येणार आहे, अजर म्हातारपण नाही. अक्षमी अक्षर अपूर्व मी अपार स्वानंद मी. जाणे अजमी अजर. श्रीमद भागवतामध्ये व्यासांनी त्याचं स्वरूप सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. असा सच्चिद आनंद स्वरूप असलेला परमात्मा, त्याला आपलं म्हणूया. तो आपल्याला आपल्यासारखं करतो आणि तो षडगुणैश्वर्य संपूर्ण आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. येणे कारणे भगवंत, या कारणे भगवंतू जो निसंगाचा संगातू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई. आता ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. त्यामुळे त्याला आपलं म्हणूया. काय होणार आहे? तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. सगळं संपणारे, सगळं निघून जाणारे. उरत काय शेवटी? शास्त्रकारांनी श्लोक सांगून ठेवला आम्हाला. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे. काय राहतं इथे? भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. पंढरीनाथ भगवान की. आयुष्यभर कमावलेलं सगळं धन लोकांना पूर्वीच्या काळी जमिनीत ठेवायची सवय असायची बघा. पूर्वीच्या काळी लोक जमिनीत पुरून ठेवायचे. मग ते भूमीतलं धन भूमीतच राहतं म्हणाले.
धनानी भूमौ सगळं जमवतो, पहिला पै गाठी मारून सगळं सेविंग इथेच राहतं. पशवश्च गोष्ठे, गोठ्यातली गाई गुरु गोठ्यातच राहतात. भार्या गृहद्वारी, जिच्यावर प्रेम केलं अशी सौभाग्यवती फार तर उमऱ्यापर्यंत येते. जनस्मशाने, लोकसंग्रह स्मशानापर्यंत येतो. देहश्चितायाम परलोक मार्गे, आयुष्यभर खाऊन पिऊन पुष्ट केलेला देह चितेवर एकटाच जातो. बर तो देह तरी सोबत येतो का? त्या देहाची राख होते, ती राख सुद्धा सोबत नेता येत नाही. सोबत काय येतं? कर्मानुगो गच्छति जीव एकहा, आयुष्यभर केलेलं कर्म तुमच्या माझ्या सोबत येणार आहे. महाराज म्हणाले, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थ म्हणाले, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मग करायचं काय? सुख आणि अमरपद दोन्ही प्राप्त व्हायचं असेल तर त्याला आपलं म्हणूया. मंगल कार्य आहे घरामधलं. आणि त्या घरामध्ये, त्या घराच्या अंगणामध्ये, घरातून अगदी 8 वर्षाची एक कन्या, आता 8 वर्षात भवेत कन्या. कन्या ही 8च वर्षाची असते आणि 8 वर्षाची असते तीच कन्या असते, तिलाच कन्या म्हणावं. आपण आता बोलता बोलता म्हणतो आमची कन्या 28 वर्षाची आहे. पूर्वीच्या काळी उपवर कन्या होता असं मोरोपंतांची आर्या प्रसिद्ध आहे. कन्या उपवर होते पूर्वीच्या काळी. लहानपणी विवाह करण्याची पद्धत आपण आत्ता सुद्धा म्हणतो 28व्या वर्षी वर संशोधनाचं काम आमच्या कन्येचं करायचंय असं. पण ही जी 8 वर्षाची मुलगी परकल पोलक घालून धावत 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 घराच्या अंगणामध्ये आली आहे बरं. आणि बाजूला लक्ष गेलं, एका कुंपणामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या कुंपणामध्ये ठेवलेल्या. धावत गेली आणि बकरीचं एक पिल्लू उचलून घेतलं आपल्या हातामध्ये आणि बारकाईनं त्याच्याकडे पाहतीये. लहान मूल म्हणजे बघा, प्राण्याचं असू दे माणसाचं असू दे, ते निरागसच असतं की नाही? अगदी निरागस असतं. आपलं परक त्याला कळत नाही. आपण त्याला शिकवतो हे माझं ते माझं, मग ते करायला लागतं. साधी एखादी पेन्सिल आपण त्याला मागितली, बघू 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 मला दे, तर ते म्हणतो माझं आहे. आणि मग आपण म्हणतो कसा गुंड झालाय बघा. आपण त्याच्या त्या वृत्तीचं कौतुक करतो. हे नंतर शिकतं बाळ, पण अगदी लहानपण असतं ना ते निरागस असतं, त्याला माझं तुझं कळत नाही. म्हणून ती देवाची रूपं असतात आपण म्हणतो ना. निरागसपणे अगदी बाल सुलभ स्वभाव त्या बकरीच्या पिलाच्या डोळ्यामध्ये ती पाहतीये. आणि तेवढ्यात तिची आई आली, ते बकरीचं पिल्लू खसकन ओढून घेतलं, तणकण जमिनीवर आपटलं आणि म्हणते, कार्टे शेळ्या मेंढ्यांच्यात खेळत बसलीस, टाक खाली ते बकरीचं पिल्लू, उद्या तुझं लग्न आहे. आणि अशी शेळ्या मेंढ्यांच्यात खेळते. 8 वर्षाची मुलगी आईला विचारते, आई लग्न म्हणजे काय ग? हेही कळत नव्हतं. त्या वयात विवाह करायचा होता उद्या. आई लग्न म्हणजे काय? आई म्हणाली, झालं म्हणजे कळेल तुला. पूर्वीचा काळ हो. पण त्या 8 वर्षाच्या मुलीने आईला प्रश्न विचारले, आई या सगळ्या शेळ्या मेंढ्यांना इथं का बरं आणून ठेवलंय ग? का बांधून ठेवलंय कोंबड्यांना बकऱ्यांना? आईनं उत्तर दिलं, बाळा आजपर्यंत आपण अनेकांच्या घरी गेलो, मंगल कार्याला गेलो, त्यांच्या लग्न समारंभाला गेलो, तिथे गेल्यानंतर चांगलं चुंगलं खाल्लं. आता उद्या तुझं लग्न आहे की नाही, तर तुझ्या लग्न समारंभाच्या निमित्ताने येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना या सगळ्या प्राण्यांचं मांस शिजवून खायला घालायचंय. पोरीच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं, हृदयाला चटका बसला. भगवंत बुद्धी देतो बरं का. डोळ्यातनं पाणी आलं आणि मनात विचार आला 8व्या वर्षी की माझ्या लग्नाच्या निमित्ताने या सगळ्या प्राण्यांना मारून कापून त्यांचं मांस येणाऱ्या पाहुणे मंडळींना जर द्यायचं असेल तर या सगळ्या हत्येची, या सगळ्या प्राण्यांच्या निष्पाप जीवांच्या हत्येची जबाबदार मी आहे. आणि मीच इथे जर नाही राहिले तर या सगळ्यांचे प्राण वाचतील. 8 वर्षाच्या मुलीला भगवंतांनी बुद्धी दिली. तेषाम सतत युक्तानाम ददामी भक्तास्त्वाम पर्युपासते ददामी बुद्धी योगंतम येन मामुपयांती. ते भगवंत बुद्धी देतो. अशा भक्ताचा बुद्धियोग भगवंत स्थिर ठेवतो जो सतत युक्त आहे परमेश्वराशी. आणि तिने विचार केला की आता इथे थांबायचं नाही. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. समर्थ म्हणतात, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य
अरण्य सेवित जावे, जय जय रघुवीर. जिथे माझा राम नाही, जिथे त्याचं नाम नाही, तिथे राहणार नाही. हा वयाच्या 8व्या वर्षी प्रण निश्चित केला संकल्प, आणि ती मुलगी त्याच दिवशी त्याच अंधाऱ्या रात्री घरातनं बाहेर पडली. घर सोडलं. काटा नाही, कुटा नाही, ऊन नाही, पाऊस नाही, वारा नाही, वादळ नाही, काही नाही पाहिलं, आणि त्या रात्री घर सोडलं. रात्रभर रानोमाळ भटकत होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आता लग्न समारंभातून मुलगी निघून जाते म्हटल्यानंतर काय अवस्था झाली असेल आपण कल्पना करा. सगळे तिला शोधायला बाहेर. गावातली सगळी माणसं, आई वडील सगळे शोधतायत. कोण होती हो ही श्रोते हो? शबरी नामे कन्या त्याची, शबरी नामे कन्या त्याची. शबरी नामे कन्या त्याची, खेळत से लढीवाळ, खेळत से लढीवाळ. शांत सुशीला वागुनी देही, शांत सुशीला वागुनी देही. शांत सुशीला वागुनी देही, कंठित सेती का, कंठित सेती का. शबरी नामे कन्या त्याची, शबरी नामे, शबरी नामे, शबरी नामे कन्या त्याची. मलयाद्री तटी होता एक पुलिंदाख्य, मुख्य तो शबरा. पुलिंद नावाचा एक शबर व्याध, त्या व्याधाच्या पोटी जन्माला आली म्हणून शबरी असं नाव. वास्तविक जन्म कुठं घ्यायचा हे आपल्या हातात नाही ना श्रोते हो. जन्मना जायते शूद्रहा, संस्कारात द्विज उच्चते, हे शास्त्र आम्हाला सांगून गेलं. जन्म कुठे घ्यायचा हे आपल्याला माहिती नाही. ईश्वरी इच्छेचा तो भाग आहे. पण व्याधाच्या पोटी, शबराच्या पोटी, ज्या घरामध्ये कायम खून, मारामाऱ्या, दरोडेखोरी हेच होतं, त्या घरामध्ये जन्म झाला एका सुंदर अशा भक्ताचा. साने गुरुजींची फार सुंदर कविता आहे. गुरुजी म्हणायचे, जन्मा येणे देवा हाती, करणी जग हासवी, जाणे व्यर्थची कुल थोरवी. पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये हासते, पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये हासते. म्हणून का कमल तुच्छ वाटते, म्हणून का कमल तुच्छ वाटते. तडित कडाणे उपजे काण्या, कभिन्न मेघोदरी. तडित कडाणे उपजे काण्या, कभिन्न मेघोदरी. म्हणून का वीज नसे साजिरी, म्हणून का वीज नसे साजिरी. काळ्या कभिन्न मेघामध्ये वीज चमकते, घाण अशा डबक्यामध्ये कमळाचं फूल उगवतं. तसं जन्माला येणं, कुठे येणं हे आपल्या हातात नाही. ईश्वरी इच्छेचा तो भाग आहे. पण भगवत कृपा अशी संपादन केली, या जन्मामध्ये पूर्णपणे रामकृपा प्राप्त केली. 8व्या वर्षी घर सोडलं. उंच झाडावर चढून बसली, दिसली नाही पाहिजे कुणाला म्हणून. सगळ्यांनी शोधाशोध केली. सगळी माणसं हताश होऊन माघारी निघून गेली आणि ही मुलगी पुन्हा चालायला सुरुवात झाली. अखंड रानोमाळ भटकत होती. बरं, अखंड. किती दिवस फिरावं? 1 वर्ष, 2 वर्ष नाही हो. चरित्रात वर्णन आहे 12 वर्ष ही मुलगी रानोमाळ भटकत होती. एक तप पूर्ण झालं. एक तप. अनेक प्रतिकूलता, अनेक संकटांचा सामना करत 12 वर्ष रामाच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधामध्ये. कारण त्याला आपलं म्हटलं होतं की नाही, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, बाकी सगळं बाजूला ठेवलं. समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. सोडावं लागलं घरदार नातेवाईक तरी चालेल, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. नामदेव महाराज म्हणाले, सगळं सोडलं, आप्तेष्ट नातेवाईक, आणि प्रभूंच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधामध्ये रानोमाळ भटकावं. 12 वर्ष पूर्ण झाले. एक तप पूर्ण झालं.
भगवंताच्या जवळ जर पत निर्माण व्हावी असं वाटत असेल तर माणसाने